नमस्कार मित्रांनो, मी भिवसेन चाटे. भिवसेन चाटे या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते यांनी सरकारकडे एक आट घातलेली आहे की जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत असताना ज्या आंदोलनकर्त्यावरती केसेस फाईल दाखल झाले आहेत त्या आंदोलनकर्त्यावरच्या केसेस फाईल वापस घ्याव्यात. सरकारने सुद्धा ही आट मान्य केली आहे. पण सरकारने एक आट घातलेली आहे की जे आंदोलनकर्ते आहेत आणि ज्यांच्यावरती केसेस फाईल दाखल झाले आहेत त्या आंदोलनकर्त्यांनी पहिलं नीट एक्झाम दिलेल्या काहीतरी पुरावा द्यावा, दाखला द्यावा. तर दाखला काय, तर जे काही ॲडमिट कार्ड वगैरे त्या विद्यार्थ्याकडे असतं त्यांनी ते सरकारकडं सबमिट करावं. त्यानंतरच त्यांच्याकडचा पुरावा हा मानून त्यांचं केस कमी करण्यात येईल. मग आता एक गोष्ट, जेवढे जंतर मंतरवरती आंदोलन करत होते ते खरंच सर्व विद्यार्थी होते का? तर नाही. त्याच्यापैकी काही गुंडही असू शकतात. मग ते भले सरकारकडेला असतील किंवा विरोधी पक्षातील जे काही पक्ष आहेत त्यांच्याकडेला असतील, मग त्यांच्यावरचे गुन्हे वापस होणार नाहीत. दुसरी गोष्ट, आंदोलन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय गलिच्छ भाषेत शिव्या देणे, जंतर मंतर या ठिकाणी अतिशय गलिच्छ अशा प्रकारच्या होर्डिंग्स त्या ठिकाणी लावणे, पोस्टर्स लावणे, अतिशय गलिच्छ आणि अश्लील डान्स करणे, अश्लील गाण्यावरती डान्स करणे, हे जनझडला शोभा देतं का? तुम्हीच सांगा मित्रांनो. बिहारमध्ये तर आंदोलन करताना चक्क एका सरकारी हॉस्पिटलवरती आंदोलन करून ते सरकारी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. खूपच्या सरकारी ज्या मालमत्ता आहेत त्यांचं नुकसान करण्यात आलं. मग या सरकारी मालमत्तांचं नुकसान कुणाकडनं करणार, कुणाकडनं भरपाई घेणार? तर स्पष्ट आहे की जे खरंच विद्यार्थी होते त्यांच्यावरच्या केसेस फाईल कमी होतील आणि ज्या ठिकाणी जर ते असं निदर्शनास आलं की हे विद्यार्थी नाहीत आणि फक्त गुंड आहेत तर त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणजे होणार. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद.